सिद्धूचं कशात लक्ष लागत नाही. सिद्धूला तात्याने दिलेलं सरप्राईज नक्की आवडले का? त्याला अमेरिकेला सिद्धूशी याबद्दल बोललं पाहिजे, त्याशिवाय काहीच गोड लागणार नाही मला. हे बघा दीदी, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, तू या सुनांच्या टीम मध्ये जायचं नाहीस. या घरामध्ये मी जे काही सांगते ना तेवढंच आणि तेच ऐकायचं. मीच बरोबर असते कारण मी ओरिजिनल देशमुख आहे. हा बरोबर. शेवटी देशमुखांची शान त्यांच्या सुनाच आहेत बर का. कशाला भांडताय तुम्ही आता? मोठ्या बाई, सगळंच कसं गोडगोडो, थोडा तिकटाचा झणका असल्याशिवाय मजा नाही बघा. बघ काय, अगं सगळेच आनंदी आहे पण तशी मजा नाहीये. हो, विहीनबाई थोड्या शांत शांतच होत्या लग्नात. नो, असं काही नाहीये. मी खूप खुश आहे. माझ्या मुलीचं लग्न आहे ना. हो, पण थोडी मज्जा हवी ना. रुखवत खेळूया का? अगं ती जुनी प्रथा आहे आणि आता त्याची काय गरज आहे. आणि तसंही आधी तिच्या घरामध्ये बायका माणसं कुठे आहे, तेव्हा त्याचं निमित्त वेगळं असायचं. बायकांमध्ये त्यासाठी वेगळा उत्साह असायचा. आणि आता तसंही आधी तिच्या घरामध्ये बायका माणसं कुठे. पण हे काय असतं? अगं वर पक्ष आणि वधू पक्ष एकमेकांसमोर बसतात आणि एकमेकांची उणीधुणी काढतात. ही प्रथा आहे. पल्लू, अगं असं सांगितलं तर त्या घाबरतील ना. नाही हो विणबाई, असं काही नसतं. अहो, लग्न समारंभामध्ये असे काही हेवे दावे झाले तर मन मोकळं करायचं आणि पुढे चालायचं, एवढाच हेतू. आणि कसं आहे ना विहीणबाई, या खेळामध्ये आम्हाला म्हणजे वर पक्षाला तुम्हाला काही टोचून बोलायचं असेल तर तुम्ही खेळताना बोलू शकता. इंटरेस्टिंग आहे. खेळूयात ना. अहो, तुमच्या घरात तर 2च माणसं आहे, मग रुखवताचा खेळ कसा खेळणार? मी आहे ना, आदिती ताईंचा भाऊ आणि मॉमचा मुलगा. काय मॉम? मी आदितीचा मित्र आहे, म्हणजे मी तिच्या माहेरूनच ना. हे गाईज, मला पण महालक्ष्मीने आणलंय, सो मैं भी हूँ. वा, चादर भाऊ पण आहे आपल्या बरोबर. मी पण खेळणार आदितीच्या टीम मध्ये. रत्ना अक्का आणि मी एकाच टीम मध्ये असल्यावर मज्जा नाही येणार बाई खेळाची. मी पण जाऊबाईंच्या बाजूने. जाऊबाई मला बहिणीसारख्याच आहेत ना. हो, मला काय वाटतं की आपण यात न पडलेलंच बरं है ना बापू. बाळा, आता हे रुखवत खेळणार आहे. आता चहाचा आपल्यालाच बघावं लागणार आहे. बघ, चला चला चला. रत्ना, बाकी सगळं ठीक आहे पण तू जरा सांभाळून खेळ बरं का. तात्या, आला आलं रुखवत त्यात होती बैलगाडी. आला आलं रुखवत त्यात होती बैलगाडी. बैलगाडीत होती धान्याची पोती. अशी कशी हो तुमची मुलगी, जिला कळत नाहीत नाती. वा, मुलीला नात्याची सवय नाही तरी घेईल सांभाळून पोर आमची भोळी.
आलं आलं रुखवत त्यात भांड्यांचे शेकडो प्रकार. आलं आलं रुखवत त्यात शेकडो भांड्यांचे प्रकार. मुलगा आमचा चांगला तरी नव्हता विहीणबाईंचा लग्नाला होकार. हा आलं आलं रुखवत दणाणलं गुळपोळी. आलं आलं रुखवत दणाणलं गुळपोळी. मुलाला नाही नोकरी तरी मुलगी आमची दिली. कुठे गेलं असेल लेटर? इथेच तर ठेवलं होतं. आलं आलं रुखवत त्यात होती भांडी. भांड्यात होती परात. मागणी आमची एकच, दादा वहिनी राहू दे सुखात. ताई आता दे यावर उत्तर. पोर आता मोठी झाली हो. काही वर्षात तिचंही लग्न होईल. नवताईचं लग्न? छे छे, इतक्यात कुठे ग? लाडाची लेकी माझी, इतक्यात नाही पाठवणी करणार तुझी. सिद्धू आला नाही अजून. बघा ना, इतकी मजा येते इथे आणि तो रूम मध्ये बसला. थांबा, मी बोलावून येते त्याला. संधी शोधतेस ना? काय जाऊबाई? काय काय झालं? अगं उद्याची पूजा झाल्याशिवाय तुम्ही एका खोलीत जायचं नाही, कळलं? बापू का तू तू हे शोधत होतास ना? तुझ्याकडे कसं? तात्यांनी दिलेलं सरप्राईज लेटर ते मी इथे ठेवलं होतं आणि गडबडीत हे लेटर घेऊन मी निघालो. बरं झालं मी लगेच हा घोळ निस्तारला. हे सत्तेचं बाहेर पडलं असतं तर तात्यांना खूप त्रास झाला असता. सिद्धू, हे अमेरिकेचं जॉब लेटर तुला? सिद्धू, मला खरंच कळत नाही म्हणून मी तुला विचारायला आलो. सिद्धू, तू काय विचार केलास? बापू का? अरे अमेरिकेतून जॉबची ऑफर आली आहे मला. मी मुंबईत शिकायला गेलो. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी ठरवलं होतं पुढे अमेरिकेत शिकायला जायचं, ते जॉब करायचं. अरे म्हणजे बघ ना, म्हणजे माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून, पैशाच्या दृष्टिकोनातून मी हा सगळा विचार केला होता रे. म्हणजे तू विचार करत होता पण आता नाही ना करत आहे? मला वाटलंच होतं. अरे तात्यांनी एवढं मोठं सरप्राईज दिले तुला आणि तू एका मोठ्या कंपनीचा मालक होतोय आणि एवढं असताना नोकरीची गरज कशाला, ती परदेशामध्ये? अरे आपल्या देशात, आपल्या गावात, आपल्या मातीत वाढलेला मुलगा आहेस तू. आपल्या लोकांमध्ये राहून काम करायचं, खूप मोठं व्हायचं. अरे अशी संधी कोणाला मिळत नाही. आणि तू आता अमेरिकेचं पूल हे मनातून काढून टाक आणि तू काढून टाकशील याची खात्री आहे मला. पण जेव्हा हे लेटर मी वाचलं तेव्हा मी खूप टेन्शन मध्ये आलो. कोणाला कसं सांगू काही कळत नव्हतं. पण आता कोणाला काही सांगायची गरजच नाहीये, कारण आदिती आणि तू हे घर सोडून कुठेच जाणार नाहीस. तू कितीही शिकलास तरी शेतीतलं जेवढं तुला कळतं तेवढं ह्या गावातल्या तरुणांना कळत नाही. तूही आता आनंदानं फॅक्टरीचा कारभार सांभाळशील. तेव्हा हे लेटर काय बरोबर ना? सिद्धू, मला खूप अभिमान आहे तुझा.
आणि तात्यांनी दिलेली जबाबदारी तू व्यवस्थितपणे पार पाडशील. तेव्हा हे अमेरिकेतल्या डोक्यातलं आलेलं फूल काढून टाक. हा विचार तू सोडून दे, मी पण सोडून देतो. काय तुझं लग्न झालं, तू फॅक्टरी सांभाळणार, तात्या बळूबाई तू खुश आहे. अरे मोठ्या बाई तर आनंदाने रडणार. आप्पा तर तुला कुठे जाऊ देणार नव्हता, तो पण आनंदात आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिती, अरे ती खूप खुश आहे. आपल्या माणसाच्या आनंदापेक्षा काहीच मोठं नाही. तेव्हा हे डोक्यातलं फूल सगळं काढून टाक आणि चल पटकन. अरे सगळे खाली वाट पाहताय, बाहेर धमाल चालू आहे. चल लवकर, मी तुझी वाट पाहतो. देशमुखांच्या चूल घरात नवीन सुनेचं स्वागत आहे. बयोआजी, मी ते आधी सुद्धा आले आहे. हो, पण आता सून बनून आलीस, नवी नवरी आहेस तू. हो, खरंच मला आज नव्याने या घरात आल्यासारखं वाटतंय. नुकतंच लग्न झालं म्हटल्यावर सगळं नवीन वाटणारच ना. पण बाळा, तुला परकत नाही ना वाटत? मोठ्या बाई, लग्नाआधीच या घराने मला आपलंसं केलं, कसं परक वाटेल? हे घे, चुलीची पूजा कर. या घरात आलेल्या प्रत्येक सुनेनं या चुलीची पूजा केली आहे. बयोबाई नेहमी सांगतात ना, जोपर्यंत चूल एक आहे तोपर्यंत घरातला आनंद टिकून राहील. चूल एक असली की घर कसं बांधलेलं राहतं, आणि एक चूल ठेवण्याची जबाबदारी घरातल्या सुनेची असते. काय ग, काय झालं? बयोआजी, आता एवढे दिवस राहिले मी इथे, पण तरी आज सून बनून आल्यानंतर खूप वेगळं वाटतंय. आधी इथे राहत होते तेव्हा अगदी किचन मध्ये जाऊन ग्लास घेऊन पाणी पिताना काहीच वाटायचं नाही, पण आता एकदम परमिशन घ्यावीशी वाटते. मी काही केलं, माझ्या हातून काही चूक झाली तर कोणी दुखावणार नाही ना, हा विचार येतो. आधी या घरातल्या परंपरा पद्धती मला माहित नव्हत्या, तेव्हा सगळेच त्याकडे मजेत पाहायचे. तेव्हा गेस्ट होते म्हणून सोडून दिलं. आता जबाबदारी वाटते. या घरची सून म्हणून आता काही माझी कर्तव्य आली आहेत, तुमच्या अपेक्षा आल्यात. बयोआजी, खूप टेन्शन आलंय. अगं वेडी आहेस तू. इतके दिवस झालं घरातलं वातावरण बघतेस ना तू. कोणी ओरडणार नाही, आणि कोणी ओरडलं तर मी आहे ना. अगं लग्न झाल्यावर थोडस भांबवल्यासारखं होतंच, आणि तूच काय, घरातल्या प्रत्येक सुनेचं असंच झालंय. त्या जशा होत्या ना त्या तशाच आजही आहेत. सुमित्राचा हळवेपणा, ताईचा खमकेपणा, आणि नानीचा वेंदळा कारभार, आणि पल्लू अर्चनाचा खटाळपणा या घरानं तसाच जपून ठेवलाय. अगं तू पण घाबरू नकोस, जशी आहे ना तशीच राहा. मोकळेपणानं वाग. प्रत्येक जण वेगळा असला तरी एकमेकांना जोडून ये. सुखात ये, आणि घराची चूल एक असेपर्यंत हे घर बांधून राहणार. हे या घरातलं सगळ्यात जुनं भांड. बयोबाई जेव्हा सून म्हणून या घरात आल्या तेव्हा पहिल्या दिवशी याच भांड्यात त्यांनी सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होता. त्यानंतर घरात आलेल्या प्रत्येक सुनेनं पहिल्या दिवशी याच भांड्यात सगळ्यांसाठी खायला बनवलंय. आज तू बनवायचंय बरं का. अगं घाबरू नकोस, मी आहे ना.
काय बनवू? अगं तुला हवं ते कर. गोड बनवू काहीतरी? शिरा बनवू? चालेल की. पण कसं, म्हणजे काय काय लागतं, काय काय घेऊ? रवा घ्यायचा, तूप, साखर, दूध, वेलची, हे सगळं जाऊन घेऊन ये त्या रूम मधून. आणतेच. हो घेऊन. नाही, मी माझी स्वप्न अशी नाही टाकू शकत. मला बोलायला हवं सगळ्यांशी. मला माझे गोल्स विसरून नाही चालणार. मला ते अचीव करायचे आहेत. मी समजेन सगळ्यांना. माझ्या डिसिजनवर अडून राहीन. मी माझी स्वप्न पूर्ण करणारच. आधी जाऊन अदितीशी बोलायला हवं. आधी तिचा सपोर्ट महत्वाचा आहे. सर तुम्ही? सिद्धार्थ, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोला ना सर. सिद्धार्थ, कॉंग्रॅट्स. आय एम सो हॅपी. तू आता एका फॅक्टरीचा ओनर होणार आहेस. त्यामुळे तुला आता अमेरिकेला वगैरे जाण्याची गरज नाहीये. आणि तात्यांनी जो निर्णय घेतलाय ना, तो योग्यच घेतलाय. सर पण मी तुम्हाला प्रॉमिस दिलंय. ते विसरून जा. ते प्रॉमिस घेण्यामागचं कारण असे की आदिती सुखात असावी. मग ती इथे गावात असेल किंवा अमेरिकेला असेल आणि ती सुखी होणार असेल, तुम्ही सेटल होणार असाल, तिचं करिअर होत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. मला तेच हवंय. आणि ही फॅक्टरीची ओनरशिप तुमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुमच्या करिअरसाठी, वेल सेटल लाईफसाठी. नाही सर, माझं ठरलंय. मी अदितीला घेऊन अमेरिकेत जाणार म्हणजे जाणार. काय? हे सगळं सोडून? सर हे माझं स्वप्न नाहीये. हे तात्यांनी माझ्या प्रेमापोटी केले आणि हे सगळं कळतंय मला. पण माझी स्वप्न या गावात नाही पूर्ण होऊ शकत. तात्यांना कायम गावामध्ये गावासाठी काहीतरी करायचं होतं, काहीतरी करून दाखवायचं होतं. तात्यांनी छोट्याशा जमिनीच्या तुकड्यापासून एवढं सगळं जग उभं केलं. मला पण तसंच करायचंय, पण माझ्या पद्धतीने, माझ्या कर्तृत्वावर. आणि ते मी करणार. अमेरिकेला जाऊन उत्तम पोझिशनवर मी जर काम करतोय तर ही गोष्ट माझ्या गावासाठी अभिमानास्पद नाहीये का? म्हणजे गुळपोळीसारख्या एखाद्या छोट्याशा गावातला मुलगा अमेरिकेत जातो आणि तिथे स्वतःच्या जीवावर तो सेटल होतो. यात अभिमान नाहीये? इथली मुलं माझा आदर्श नाही ठेवणार का? सर माझी स्वप्न खूप वेगळी आहेत. सिद्धार्थ, आय इम्प्रेस. हे इतकं सगळं कुठलीही मेहनत न करता मिळतंय तरी तू I'm proud of you, son. Really.